we are Code Charioteers presenting our project Sarthi-X. Basically, Sarthi-X is an productivity application which will help to improve our productivity and discipline in user. So, in the word, it suggests Sarthi-X. Basically, Sarthi-X is inspired by Shri Krishna. So, सारथी म्हणजे काय? सारथी म्हणजे असा एक व्यक्ती जो आपल्याला आपल्या गोलला अचीव करण्यात मदत करतो, आपल्याला डिसिप्लिन लावतो, कन्सिस्टंट ठेवतो, जसे की तुम्ही आहे आमच्या सिनेरिओमध्ये. आणि सारथी एक्समध्ये जो एक्स आहे तो स्टँड करतो आपल्या प्लॅटफॉर्मला सुपर एक्सला, ज्याच्यामुळे आम्ही आज इकडे उभे आहात. हो. सो आपण अशाच एक ॲप्लिकेशनकडे जाऊया, बघूया त्याला डिटेलमध्ये. मयूर तुम्हाला सांगणार. सो Sarthi-X म्हणजे एक प्रोडक्टिव्हिटी वेब डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहे. तो जे ॲप आहे आत्ताची जी आपली यूथ आहे ती डिस्ट्रॅक्टेड आहे मोस्टली. आता इंस्टा म्हटलं, स्नॅप म्हटलं, यूट्यूब म्हटलं, सर्व ठिकाणी आपल्याला रील्स बघायला मिळतात. ॲडिक्शन आहे फुल्ली. मग त्याच्यापासून आपल्याला म्हणजे आपलं फोकस स्पॅन कमी होत गेलेला आहे. मीन्स आत्तापर्यंत फोकस स्पॅन तरी चांगला होता यूथचा, आता फोकस स्पॅन अजून डिक्रीज होऊन गेला आहे आणि अजून नेक्स्ट इयर्समध्ये अजून तो डिक्रीज होणार. सो तो फोकस स्पॅन रिटेन करण्यासाठी, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, आपलं कन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आम्ही ॲप बिल्ड केलेलं आहे. सो मोस्टली आमच्या ॲप्समध्ये डॅशबोर्ड, पोमोडोरो, टू डू लिस्ट, कॅलेंडर, जर्नल, बायनोरल बिट्स, गेम हे सर्व सेक्शन्स आहेत. सो हे सर्व सेक्शन आपल्याला प्रोडक्टिव्हिटी आणि कन्सन्ट्रेशन रिटेन करायला हेल्प करतील. त्याच्यानंतर हा जो मेन आहे हा डॅशबोर्ड आहे. इथे फर्स्ट डॅशबोर्डच दिलेलं आहे आपण, आणि हे बाकीचे जे मॉड्यूल्स आहेत ना आपले तिथे आपण नॅव्हिगेट करायला नॅव्हिगेशन बार आहे. आपण रिटर्न नॅव्हिगेट डॅशबोर्डला करण्यासाठी डॅशबोर्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण डॅशबोर्डला येतो सगळ्यात पहिले विजिट करतो. सो सपोज आपला युजर सकाळीच ॲप खोलेल, कारण तो फायनली प्रोडक्टिव्हिटीसाठीच येतो, तर सकाळपासून स्टार्ट करेल. तर सकाळी आल्यावर त्याला कोट ऑफ द डे दिसेल मेनली. सो कोट ऑफ द डे कसं इन्स्पिरेशन देईल त्याला. सो आत्ताच्या ह्याच्यात असं पण लोक खूप डिस्ट्रॅक्टेड आहेत. सो एक स्मॉल डोस पण काहीतरी हेल्प करेल मोटिवेशनचा, की तो काम प्रोडक्टिव्हिटीसाठी. सो कोट्स ऑफ द डे ते चेंज पण करता येतील आपल्याला. त्याच्यानंतर आपण एक चेंज इमेजचा आयकन दिलेला आहे. चेंज इमेजवर क्लिक केल्यावर आपण बॅकग्राऊंडच्या इमेजेस पण चेंज करू शकतो, आणि जे कोड्स आहेत ते पण आपण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर हे 2 कार्ड्स दिलेले आहेत. सो हे फर्स्ट जे कार्ड आहे ते डे आणि डेटसाठी आहे. सो बरेचसे युजर जे असतात त्यांना असं डे आणि डेट लक्षात राहत नाही. जसं मी पर्सनली, मला पण कधीच डे डेट लक्षात राहत नाही. सो ते हेल्पफुल असतं. आता आजची डेट कोणती आहे याच्याने आपण प्लॅनिंगसाठी आपण आता कुठे स्टँड करतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आपले मंथली टास्क करता, इयरली टास्क असतील किंवा वीकली टास्क आपण जे अचीव करणार आहेत त्याच्यासाठी डे आणि डेट खूप मॅटर करतं. सो फर्स्ट ग्लान्समध्ये जेव्हा तो डॅशबोर्डवर येईल तेव्हा त्याला डे आणि डेट दिसली पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा एक मिनी कॅलेंडरचा व्ह्यू दिलेला आहे आम्ही. सो त्याच्यात आजची डेट ना हायलाईट होते. सो आजची डेट 5 आहे. सो युजरला त्याच्याने मंथली गोलसाठी एक व्हिज्युअलायझेशन येईल. मीन्स त्याच्याने काय होतं, आपलं जे गोल राहतं ते असं पण अनप्रेडिक्टेबल राहतं. पण जेव्हा आपल्याला टाईम कन्स्ट्रेंट करतो की इतके दिवस आहेत आपल्याजवळ, सपोज आपण ठरवलं की मंथली गोल आहे आपलं, तर आपण टाईम कन्स्ट्रेंट ठरवल्यावर त्याला कळतं की 5 तारीख आहे, किती दिवस बाकी राहिलेत आणि या मंथमध्ये किती दिवस गेलेत ते पण दिसेल. त्याच्यानंतर डेजनुसार पण कोणते म्हणजे डेट आहे ते पण आपल्याला कळेल की संडेला कोणत्या डेट्स आहेत. त्याच्याने प्लॅनिंग आपली चांगली होईल अजून. सो त्याच्यानंतर AI असिस्टंट वगैरे ते आपण फीचर वाईज एक एक फीचर बघू. सो फर्स्ट फीचर आपण पोमोडोरो बघू. सो पोमोडोरो ही एक इटालियन ऑथर होता, त्याने डेव्हलप केलेली एक टेक्निक आहे. सो पोमोडोरो एकदम सिम्पल आहे. 25चा वर्क पिरियड राहील आणि 5 मिनिटाचा ब्रेक राहतो. सो ही एक प्रूव्हन टेक्निक आहे. हिच्याने इफिशियन्सी वाढते. म्हणजे हिची जी रिसर्च केली होती त्याच्यात अकॉर्डिंगली 40 to 60% जे आहे इन्क्रीज होतं आपल्या मीन्स कन्सन्ट्रेशनमध्ये. सो पोमोडोरोमध्ये आता हे वरचे 3 सेक्शन दिलेत. पहिला जो सेक्शन आहे तो पोमोडोरो आहे. सो आपला जो वर्किंग पिरियड आहे त्याला पोमोडोरो म्हटलं जातं. सो आता पोमोडोरो टिक आहे, तर इथे 25 मिनिटचा आला आहे, हा बाय डिफॉल्ट आहे. ही त्यांच्याच टेक्निकमध्ये 25 दिला आहे. पण सपोज आता एखादा युजर आहे, सपोज मी आहे, माझी प्रोडक्टिव्हिटी जर जास्त असेल तर मी इथून ॲड करू शकतो. आता सपोज मी 1 आवर ॲड करतोय, आम्ही ॲडिशनचं पण मिनिट्समध्ये ठेवलं आहे. सपोज आता आम्ही 60 ॲड केलं आणि सेट केलं, तर आता हा टाईम 60 सेट होईल. हा टाईम मिनिट्समध्ये सेट केलेला आहे, कारण आता जो युजर आहे युजर आहे तो ग्रोथ करत जाईल. आता ग्रोथ तो अवर्समध्ये तर नाही करणार की आज 1 तास अभ्यास केला उद्या डायरेक्ट 2 तास तर नाही करणार. तो मिनिट्सने मोस्टली वाढू शकतो. तर मिनिट्सने जर वाढत जाईल तर ते त्याला हेल्पफुल पण राहील आणि ते रिटर्न करायला पण सोपं जाईल त्याला. सो इथे सेट केला. त्याच्यानंतर स्टार्ट आहे, स्टार्ट करू शकतो आपण. मग तो 1 तास काउंटडाऊन होईल आणि त्याच्यानंतर आपोआप ब्रेकला सेट होईल. त्याच्यानंतर इथे पॉजचं बटन आहे आणि रिसेटचं बटन आहे.
सो त्याच्यानंतर शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक आहे. सो त्यांची टेक्निकनुसार काय आहे, 25 मिनिटाचा जर आपण अभ्यास केला किंवा आपलं काही प्रोडक्टिव्हिटीचा टास्क राहिला 25 मिनिट्स केलं, त्याच्यानंतर 5 मिनिटाचा आपण ब्रेक घ्यायचा. सो शॉर्ट ब्रेक 5 मिनिटचा असतो. आता शॉर्ट ब्रेकवर जर क्लिक केलं की रिसेट कर, शॉर्ट ब्रेकवर शॉर्ट ब्रेक जर क्लिक केलं तर 5 मिनिटाचा ब्रेक ऑटोमॅटिकली सेट होईल. पण आपल्याला वाटलं आपला शॉर्ट ब्रेक आपल्याला वाढवायचा आहे, 10 मिनिट्स करायचा आहे सपोजिंगली, तर तो पण आपण करू शकतो. इथून 10 मिनिट्स टाकलं आणि सेट जर केलं तर शॉर्ट ब्रेक सेट होईल. सेम असतं त्यांची स्टडीनुसार असं आहे की 25 मिनिट्स तुम्ही 3 वेळा 25-25चे स्लॉट्स करा. 25 नंतर 5 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला नेहमी मिळेल आणि ते झाल्यावर एक लॉंग ब्रेक मिळेल जो 15 मिनिट्सचा राहील. तो पण लॉंग ब्रेक पण आपण इथून सेट करू शकतो. सो पोमोडोरो काय करतं, ही सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे की 40 to 60% ते म्हणता की याच्याने आपलं कन्सन्ट्रेशन किंवा आपली टास्क कंप्लीट करायची जी ॲबिलिटी आहे किंवा आपलं कन्सन्ट्रेशन जे ते इम्प्रूव्ह होतं आणि त्या टाईम पिरियडमध्ये आपला जो युजर आहे तो लेझर शार्प फोकसने आपले टास्क अचीव करू शकतो सर्व जे असतील ते. सो हे फर्स्ट फीचर होतं. मुव्हिंग टू द नेक्स्ट फीचर टू डू लिस्ट आहे. सो टू डू लिस्ट तर बेसिक सर्वांना आयडिया असेलच. तर टू डू लिस्टमध्ये आपण आपलं नेक्स्ट ॲप पण आहे फ्लटरचं. तर टू डू लिस्टमध्ये आपण आपले टास्क जे आहे ते असाइन करतो, मीन्स टास्क आपण टाकतो. तर याच्यात फर्स्ट इथे की इथे टास्क आहे, सगळ्यात पहिले आपण टास्क टाकू. जसं फ्लटर आहे तर त्याच्यामध्ये ऑप्शनल डिस्क्रिप्शन आपण देऊ शकतो, आपल्याला द्यायचं आहे फ्लटरचं. सपोज मी टाकू शकतो लेक्चर आहे आपलं किंवा फ्लटरच्या मला नोट्स रिवाइज करायच्या आहेत तर ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकतो. कॅटेगरीजमध्ये इथे एवढ्या कॅटेगरीज दिल्या आहेत, वर्क, स्टडी, पर्सनल, हेल्थ, फायनान्स, सोशल, अदर. तर आपण आपल्याला जी कॅटेगरी चूज करायची आहे, आपल्या डेली लाईफची पण राहू शकते आणि प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड पण राहू शकते, आपण ती चूज करू शकतो. त्याच्यानंतर प्रायोरिटीज पण आहे आणि प्रायोरिटी मॅटर करते कारण आपल्याला ते टास्क किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला त्यावेळेस दिसलं पाहिजे. आता प्रोडक्टिव्हिटी आपण त्यावेळेस सर्च बी करू शकतो की प्रायोरिटी वाईज की ते टास्क किती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डे आणि डेट हे पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण फक्त टास्क असाइन करून चालणार नाही, त्यांची ड्यू डेट पण असू शकते, त्यांचा ड्यू टाईम पण असू शकतो की मला असाइनमेंट या टाईमपर्यंत सबमिट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे की टाईम आणि डेट असणं इम्पॉर्टंट आहे. सो आता अजून एक टास्क ॲड कर. सो आता 2 टास्क ॲड केलेले आहेत. आता हे टास्क ॲड केल्यानंतर ते सर्च करणं पण इम्पॉर्टंट आहे. आता सपोज मला आजच्या डेटचे किंवा CPPचंच टास्क मी खूप सारे ॲड केलेले आहेत तर मला प्रॉपर CPPचेच पाहिजे, तर इथे सॉर्ट बाय डिफॉल्ट आहे. आता डिफॉल्ट म्हणजे नावानुसार सर्च होतं. आता CPP सर्च केलं, जावा आणि CPP होतं, सॉरी फ्लटर CPP होतं, CPPवरती हायलाईट होऊन गेलं. त्याच्यानंतर सॉर्ट बायमध्ये अजून 2 मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये आता सपोज बाय प्रायोरिटी केलं आपण तर प्रायोरिटीचं दोघांची अलग आहे. तर मग आपण प्रायोरिटी टाकलं की म्हणजे हाय प्रायोरिटी आहे, लो प्रायोरिटी आहे, मीडियम आहे, तर त्यावेळेस पण ते सर्च करून देतात. आता CPPची हाय प्रायोरिटी आहे ती आपण सेट करतो लोला. हां, तर रेड येलो त्या कलर्समध्ये पण डिफाईन होऊन जातं आणि आपण तिथे सर्च करून पण बघू शकतो की कोणत्या याची प्रायोरिटी हाय. जसं हाय प्रायोरिटी फ्लटरची आहे, जे रेड याच्यात आलं की ते इम्पॉर्टंट आहे, ते करणं इम्पॉर्टंटच आहे. त्याच्यामुळे मग ते रेड याच्यात आलं की इन्स्ट्रक्शन आहे की ते लवकरच क्लिअर केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट टास्कला जाऊ, टू डू लिस्टला, सॉरी कॅलेंडरला. सो कॅलेंडर पण जे आहे याच्यात पूर्ण वर्षाचं कॅलेंडर जे आहे ते कोडने जनरेट केलेलं आहे. सो डे वाईज आपले सर्व कॉलम्स रोज सर्व बरोबर अलाइन करून डे वाईज ज्या डेट्स आहेत त्या प्रॉपर आल्या आहेत. सो आजची डेट जी आहे ती 5 ती हायलाईट झाली. याच्यात पण आम्ही रिमाइंडर ठेवलं आहे की खाली एक रिमाइंडरचा सेक्शन आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो की सपोज बिल्स आहेत किंवा एखादा इम्पॉर्टंट इव्हेंट आहे तर तो इव्हेंट आपण इथून ॲड करू शकतो. आता सपोज 6वर क्लिक केलं आपण आणि 6साठी इथे इव्हेंट ॲड केला की 6 तारखेला काहीतरी इम्पॉर्टंट आहे, एखादं लेक्चर आहे किंवा काही, तर ते ॲड केलं तर ते इथे ॲड होऊन गेलं आणि 6 हायलाईट पण होऊन गेला की 6ला आपण हे केलेलं आहे. मग त्याच्यानंतर तो टास्क आपण क्लिअर त्याच्यावर डन टिक करू शकतो. तर तो मीन्स आपल्याला कळून जाईल की हा टास्क झाला आहे किंवा त्याचं काम झालेलं आहे आणि तो डिलीट पण करू शकतो. सो कॅलेंडर काय करतो, मोस्टली आपल्याला जो मंथली जो कॅलेंडर असतो तो आपल्याला एक व्हिज्युअलायझेशन देतो की आपले टास्क किती बाकी आहेत. ते टास्क किती बाकी आहेत म्हणजे आता कसं असतं की आपल्याला माहीत नसतं की किती टाईममध्ये तो कंप्लीट होईल. कॅलेंडर काय करतं, तर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनने काय होतं की माणसाला कळतं की जे अनप्रेडिक्टेबल टास्क आहे ते प्रेडिक्ट करू शकतो तो, मीन्स तेवढी क्लॅरिटी तरी येते त्याच्या मनात की हे टास्क लवकर कंप्लीट होईल. तर कॅलेंडरने पण जी रिसर्चनुसार की कॅलेंडर पण 60% हेल्प करतं की आपले टास्क डेली कंप्लीट व्हायला. आणि टू डू लिस्ट पण हेल्प करतं आपल्याला की 40 to 60% जे टू डू लिस्टमध्ये टास्क असाइन केले जातात ते टिक होता आणि टिक केल्यानंतर एक डोपामाइन हिट बी मिळतो युजरला. आणि डोपामाइन आता आपण रील स्क्रोल करतो ते तर चीप डोपामाइन असतं, त्या चीप डोपामाइनने जास्त फरक पडत नाही, पण आपण जर हेही केलं आणि याच्याने पण डोपामाइन मिळेल तर चांगलं आहे, मीन्स बॅलन्स आउट करायला काहीतरी राहील. थँक्यू. हँडिंग ओव्हर टू ऋषिकेश.
हो हो डोपामाइन भेटते. थँक्यू मयूर. सर आता तर आपल्या ॲपचं ग्रॅटिट्यूड जर्नल पुढचं फीचर आहे. सो बेसिकली आपल्याला लहानपणी सर कसे म्हणायचे की आज तुम्ही काय केलं, काय अभ्यास केला, तुम्हाला काय वाटलं, त्याची दैनंदिनी ठेवत जा. रोजनिशी म्हणायचे त्याला ॲक्च्युली मराठीत. तर आम्ही पण तसाच प्रयत्न केला आहे. आता तर सगळं ऑनलाईन जग आहे, त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली डायरीचीच कन्सेप्ट ही फक्त ऑनलाईन केली. तर ग्रॅटिट्यूड जर्नल सपोज आजची तारीख आहे 5 ऑगस्ट 2025. तर आजच्या ही ॲक्च्युली आपण ॲट द एंड ऑफ द डे लिहिणारी ग्रॅटिट्यूड जर्नल आहे. सो आजचा माझा मूड कसा होता ते मूड प्रेडिक्ट करतो, म्हणजे कसा होता आजचा दिवस, त्याच्यासाठी आम्ही इमोजीस ठेवले. सपोज आज मी एकदम खुश होतो, सो खुश. आणि आज सपोज टॅग द्यायचं मला, आज आमचं प्रेझेंटेशन आहे, सो मी जावा प्रेझेंटेशन असं टॅग देतो, जावा प्रेझेंटेशन. सो आता डिस्क्रिप्शन, माझं प्रेझेंटेशन कसं झालं, माझा दिवस कसा गेला, मी माझ्या गोलपर्यंत जाण्यासाठी चांगल्या काय गोष्टी केल्या, रादर चुकीचं पण काय केलं, ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो सगळं. आणि सेव्ह करू शकतो. सो जेव्हा आपण सेव्ह करू तर मी मूड काय सिलेक्ट केला होता चांगला, तर तिकडं ग्रीन टिक होईल आजच्या डेटवरती. सो सपोज मी आता ॲट द एंड ऑफ द ऑगस्ट गेलो मी तिथे, तर मी पाहू शकतो माझा मूड कसा होता. कारण की आपल्याला चांगलं काम करण्यासाठी आपला मूड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपलं जर का डोकंच असं शांत नसेल तर कसं काय चांगलं काम करू शकतो ना. सो आम्ही मूड ट्रॅकर हे मेंटेन केलं आहे. इथं अँग्री किंवा असं दुःखी वगैरे आता काही घडलं तर काय करू शकता, तर सगळं पण केलं आहे आपण. आणि सपोज आता मला एखाद्या टॅक्स फाइंड करायचे तर तिथं आपण फाइंड पण करू शकतो. सो हे होतं. नेक्स्ट आहे बायनोरल बिट्स. सो कोणती गोष्ट करताना जी अभ्यास असो किंवा कधी कधी आपल्याला रात्रीची झोप लागत नाही किंवा मेडिटेशन वगैरे, त्यात पण आपण बायनोरल बिट्सचा यूज करू शकतो. सो बायनोरल बिट्स कशा वर्क करतात, लेफ्ट इयरची फ्रिक्वेन्सी कमी राहते बिट्समध्ये, राईट इयरची जास्त असते. तर आणि ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे, त्याच्यामुळेच त्याला बायनोरल बिट्स म्हणतात, कारण की राईट इयरची जास्त असते आणि लेफ्ट इयरची कमी असते. तर त्यांनी आपलं ब्रेन पटकन सिंक करतो, हेच सायंटिफिकली प्रूव्ह आहे बायनोरल बिट्सनी. आता सपोज मला स्टडी करायचं आहे तर त्याच्या वेगवेगळ्या बिट्स असतात, जसं की गामा, बीटा, डेल्टा, अल्फा. सो जी डेल्टा असते ती फोकससाठी असते. आणि सपोज आता 210 एका कानाला फ्रिक्वेन्सी ठेवली, सपोज राईटला आणि लेफ्टला 205 ठेवली, तर त्यांच्या डिफरन्सवरून ते कॅल्क्युलेट होतं का कोणते बीट आहे. सपोज आता डेल्टा ठेवले आपण, डेल्टाची फ्रिक्वेन्सी काय 0.5 ते 5, तर त्याने आपल्याला फोकससाठी हेल्प होते. 10 ते 30 फ्रिक्वेन्सीनी आपण झोपण्यासाठी मदत होते. त्यानंतर मेडिटेशन वगैरे त्याच्यासाठी डेल्टा, थिटा अशा बऱ्याच रेंज आहे आणि त्यांची प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी व्हॅरी करते. सो त्याच्यासाठी आपल्याला त्या डिफरन्सवरती सगळा गेम आहे. राईट इयरचे फॉर्म्युला म्हणजे प्लस करतो आपण, जे की कॅरियर फ्रिक्वेन्सी प्लस करंट बीट बाय 2 प्लस करतो आणि लेफ्ट इयरसाठी मायनस करतो. तर त्यांचा डिफरन्स मेंटेन राहतो, त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपल्याला कोणती बीट पाहिजे. सो प्ले करून कमी कर मधली का बायनोरल बीट कमी कर, वरती कमी कर. सो जी कॅनव्हाज लायब्ररी आहे जावा एफएक्समध्ये आणि ॲनिमेशन, त्याद्वारे आम्ही हे बॉक्समध्ये दाखवतो ॲक्च्युली. त्यानंतर जाऊया गेम. आता कोणतं पण काम करताना आपल्याला बोर तर होतोच, ते तुम्ही असो किंवा मी असो किंवा सगळे असो आपल्यातले. सपोज 2 तास अभ्यास केला तर आपण स्क्रोल करायला लहानच इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती, किंवा आमच्यासारखे मुलं आहे ते तर गेम त्यांना खूप आवडतात, पबजी झालं, फ्री फायर झालं. तर आता आम्ही त्याच्यासाठी आता आमचं बेसिकली ॲपच हे प्रोडक्टिव्हिटी ॲप आहे. सो गेम पण हा त्याच दृष्टीने बनवलेला आम्ही. सो गेम ओपन कर. तर इथं त्याचे कन्स्टंट आहे, रूल्स आहे. जर आपण त्याचे रूल्स काय होते आपण पाहायचं आणि जे ब्लिंक होणार आहे तर त्याला आपण करेक्ट सिक्वेन्सनी चूज करायचं आहे. सपोज जर का आपला सिक्वेन्स चुकला तर ते परत पहिल्यापासून चालू होते. तर मग स्टार्ट लेवल 1. आता सिक्वेन्स चुकला आहे
तर आता एकदा बरोबर करून पाहू. पहिल्यापासून चालू झाली बरोबर. आता बरोबर कर सगळं. लेवल 2 आता 1 मिनटं. बट आता सिनारिओ असा आहे, 3-3च तर ते कोणी पण विनर बनवू शकतं ना, 3च ब्लिंक झालं तर आम्ही काय डोकं लावलं, जी पण आता लेवल सपोज 3 आहे तर आता ब्लिंक 4 होणार आहे. म्हणजे जेव्हा लेवल ऑड असेल तेव्हा एक काउंट वाढत जाईल. आता डिफॉल्ट आम्ही 3 ठेवलं आहे फर्स्ट लेवलसाठी, 2 तर इवन आहे तर 3च राहील. 3साठी आम्ही आता 4 होऊन जाईल. चौथ्या लेवलसाठी 4च राहील, 5व्यासाठी 5. सिमिलरली जेव्हा जेव्हा ऑड लेवल येईल तेव्हा तेव्हा एक टाईल ही वाढत जाईल. आणि जो टाईल जे काही ग्रीडमध्ये टाईल आहे तो इनर क्लास आहे स्टॅक पेनचा. आणि यात इनमची पण कन्सेप्ट वापरली आम्ही, जे व्हेरिएबल आहे ग्रीडमध्ये. हो, तर त्यात 4 व्हेरिएबल ठेवले. सपोज आता टाईलसाठी ही गेम चालू होण्याआधी जी की रिअल स्टेट आहे, त्यानंतर ब्लिंक होताना, नंतर ते ॲनिमेशन डॉट डिले वगैरे ते मग ते आवर होऊन ते होतात. सो आता मी हँडओव्हर करतो वेदांतला. सर आता आपण नेक्स्ट फीचरकडे बघूया, जे आहे AI चॅटबॉट आपलं. तर पहिली गोष्ट, AI चॅटबॉट आपण का इंटिग्रेट केलं या प्रोजेक्टमध्ये. तर AI चॅटबॉट इंटिग्रेट करण्याचा हेतू असा आहे की युजरला युजर एक्सपिरियन्स मिळावा, युजर एंगेजमेंट वाढायला हवी युजरची. त्याचा जास्तीत जास्त टाईम आपल्या ॲपवर त्याने घालवायला हवा, जेणेकरून त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि त्याला घडी दुसऱ्या पेजवर किंवा क्रोमवर ब्राउझरवर नेव्हिगेट करायला नाही लागणार. त्यामुळे आपण त्याचा चॅटबॉट दिलेला आहे. चॅटबॉटला व्हिजिट करून बघू. सर आपण एक प्रॉम्प्ट टाकू त्याला आता, हॅलो पहिले. डिफाईन जावा जी डिफाईन इन शॉर्ट. सो सर इकडे आपण API बाइंडिंग यूज केली आहे. जेमिनायचा आम्ही 2.0 वाला API यूज केला आहे. सर आपल्याला रिस्पॉन्स भेटला आहे चांगल्या पद्धतीने इकडे. तर आपण आता डॅशबोर्डला जाऊया आणि आमचं एक युजर प्रोफाईल फीचर आहे, म्हणजे त्यामध्ये पण एक फीचर आहे वेगळं, ते बघूया. पहिले युजर प्रोफाईलमध्ये हा जो डेटा आहे बॅकएंडमधून फेचून हा इकडे डिस्प्ले होतो आहे. हा युजरने जो साईनअपच्या वेळेला जो डेटा इकडे फीड केला असेल तो डेटा इकडे डिस्प्ले होतो आहे. आणि त्यासोबत खाली आपलं एक फीचर आहे ॲप मॅनेजर नावाचं. तर हे ॲप मॅनेजर पहिले याचं कारण काय आहे याला आम्ही इंटिग्रेट करण्याचं, की आता युजर समजा पोमोडोरो चालू करून त्याच्या असाइनमेंट्स करतो आहे किंवा जावाचे प्रॅक्टिकल्स तो करतो आहे, काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करतो आहे. पण ते काम करताना तो दुसऱ्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करतो आहे का, दुसऱ्या ब्राउझरला हिट करतो आहे रिक्वेस्ट किंवा एजला करतो आहे, काही करतो आहे का ते समजायला हवं त्याला. म्हणजे ॲट द एंड त्याला दिसायला पाहिजे की मी कितीच टाईम कोणत्या ॲप्लिकेशनवर स्पेंड केलेला आहे. त्यामुळे आपण एक हिट करून बघू. कर एजला ब्राउझरला कुठे स्पॉटिफायला केली. स्पॉटिफाय एक्सटेन्शन इकडे आलं सर आणि टायमर पण येतो आहे. तर याच्या आतमध्ये आम्ही JNIचं यूज केलं आहे. JNIचा एक लायब्ररी आहे युजर 32 नावाची, ती यूज केली आहे. आणि त्याच्या आतमध्ये एक गेट फोकस्ड विंडो नावाची एक मेथड आहे जी की रिटर्न करते आपल्याला. ओके सर मग ती विंडो आपल्याला नाव आणि डेटा रिटर्न करते. हे आपलं ॲप्लिकेशन आहे सर, हेच होतं. आणि स्टॉप एकदा स्टॉप करून बघू. स्टॉप केल्यावर आता हे स्टॉप होणार आहे. ही वेगळी विंडो क्रिएट झाली होती, आता टायमर स्टॉप झाला आहे. आता स्टॉप मेथडला कॉल केला तिकडून, मग तो थ्रेड स्टॉप झाली ती. हे सर आमचं ॲप होतं प्रोडक्टिव्हिटीचं. सर तर अबाउट असमध्ये बेसिकली काय आहे, आमच्या ॲपचं डिस्क्रिप्शन आहे. आता आमचे करते धरते तुम्ही. आता तुम्ही OOP शिकवण्याच्या आधी एक डायग्राम घेतली होती आमची OOPसाठी, जे की 4 पिलर होते. पहिल्यांदा होतं इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम आणि देन ॲब्स्ट्रॅक्शन. आता सिनारिओ असा, इनहेरिटन्ससाठी कंपल्सरी इनकॅप्सुलेशन माहीत पाहिजे, पॉलिमॉर्फिझमसाठी कंपल्सरी इनहेरिटन्स माहिती पाहिजे, ॲब्स्ट्रॅक्शनसाठी इनहेरिटन्स प्लस पॉलिमॉर्फिझम दोन्ही पण माहीत पाहिजे. जसे 4 पिलर्स आहे
तर आमच्या प्रोजेक्टचे 4 पिलर तुम्ही आहात. त्यानंतर सुबोध दादा आणि शिवदादा. शिवदादा लय डोकं खाल्लं आम्ही त्यांचे सर. स्पेशल थँक्स टू त्यांना, सुबोधदा शिवदादा खूप. आणि आमचा मेंटर सुमित. तो आज या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. खूप म्हणजे एकदम परफेक्ट ॲप बनवलं तुम्ही, म्हणजे खूप टॉप नॉच बोलू शकतो. म्हणजे शो स्टॉपर आपण थोडक्यात बोलतात तसं टाईपचं ॲप होतं. ह्यालाच तुम्ही ॲपमध्ये ॲक्च्युली कन्वर्ट करू शकता. आणखी काही फीचर्स तुम्हाला वाटले ते घेऊ शकता, कारण फार स्मूथ होतं. म्हणजे असं इमॅजिन वाटत होतं की प्रोफेशनल डेव्हलपर्सने बनवले, फेल नाही झालं. ते खूप भारी होतं. कीप इट अप गाईज, कडक. थँक्यू सर. आमचा ग्रुप नेम कोड चॅरिएटर्स आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव होतं सारथी एक्स. माझे टीममेट ऋषिकेश तळेकर आणि मयूर बच्चाव आणि माझं नाव वेदांत सोनार. आमचा प्रोजेक्ट एक प्रोडक्टिव्हिटी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट डोमेनमधला प्रोजेक्ट होता, ज्यात आम्हाला खूप काही एरर्स आले आणि खूप प्रॉब्लेम्स आले, जसे एक्सेप्शन्स पण आले खूप. आणि हे एक्सेप्शन्स सॉल्व करण्यात आम्हाला सरांनी, सुबोधदादा, शिवदादा, गोविंददादा आणि सुमित सगळ्यांनी मदत केली. स्टार्टिंग ऑफ द प्रोजेक्टला आयडिया क्लिअर होती, पण आयडिया इम्प्लिमेंट कशी करायची त्याची जास्त आयडिया नव्हती. पण जसं जसं प्रोजेक्टचे डेज पुढे गेले, जसे आपले सेशन होत गेले, त्यावेळेस आम्हाला आयडिया क्लिअर होत गेली, इम्प्लिमेंट करत गेलो. त्याच्यात बऱ्याचशा एरर्स आल्या. त्याच्यामध्ये आमचे मेंटर, सर आणि बाकीचे ग्रुप लीडर होते, त्यांनी सर्वांनी खूप हेल्प केली आहे. त्याबद्दल सर्वांचं थँक्स. तर बेसिकली हे दोघं जसे बोलले, आमच्या ॲपचं नाव सारथी एक्स होतं, प्रोडक्टिव्हिटीचा ॲप होता. तर आत्ता जस्ट आमचं प्रेझेंटेशन झालं, खूप मजा आली. सरांकडून स्टँडिंग ओवेशन पण भेटलं, खूप खूप आभार त्याचे. खूप भारी वाटलं. जसं मयूर बोलला की सुरुवातीला फक्त आयडिया होती, बट कसं करायचं काहीच माहिती नव्हतं. तर इथले सगळे मेंटर्स, गोविंदा, शिवदा, सुबोधदा, आमचा मेंटर सुमित सर, सगळ्यांनी खूप हेल्प केली आणि खूप छान वाटतं. आज प्रेझेंटेशन झालं, स्टँडिंग ओवेशन भेटलं, त्यानंतर काय खूप भारी शिकायला भेटलं. ॲक्च्युअल अनुभव आला, फायरबेस वगैरे कसं यूज करायचं, जावा एफएक्स, जावाच्या ओपी कन्सेप्ट. तर खूप मजा आली ओव्हरऑल. आम्ही ॲक्च्युअल जावाच्या ज्या कन्सेप्ट आहे, ज्या क्लासमध्ये शिकतो, त्या इकडे कशा इम्प्लिमेंट करायच्या, जसं स्टॅटिक इनर क्लास वगैरे, हे सगळं आम्हाला बघायला भेटलं आणि आम्ही ते सगळं इम्प्लिमेंट केलं त्या गोष्टी. त्यामुळे आम्हाला असं मला वाटतं की याच्यामधून, ह्या प्रोजेक्टमधून आम्हाला खूप नॉलेज भेटलेलं आहे आणि ते आम्हाला पुढे पण कामात येणारच आहे नक्कीच. थँक्यू हे